नात्यांची अजब कहाणी, शतकांच्याही पलीकडली, ही वाट जादू नगरीची, मोठी विचित्र कहाणी, ही दोन आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी. चंद्रमुखी 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 चंद्रमुखी. जर तू आमच्या गुरुदेवांना आणखी अपमानित केलंस तर आम्ही तुला मृत्यूच्या मुखात पाठवू. अवश्यच. आमच्या कुण्या शत्रूने तिला इथे पाठवलं असेल. आजकाल रूपनगरच्या या मायावी जंगलात आमच्या वाढत्या शक्तींच्या प्रभावाने प्रत्येक प्राणी भयभीत आहे. नाही दैत्य सम्राट, तुम्ही तर आमचे स्वामी आहात. तुमच्या चरणांवर आमचा स्वर्ग आहे. तर मग आम्ही तुमच्यापासून दूर जायचा विचार कसा काय करू शकतो? नाही, आज गुरुदेव खूप प्रसन्न होतील, कारण आज आम्ही त्यांची भेट यांच्याशी घडवणार आहोत. चल वाटसरू, आमच्या सोबत चल. नाही. जर आम्हाला विश्वातल्या सर्वात सुंदर युवतीची लालसाच नसती तर आम्हाला हे दिवस पाहावेच लागले नसते. असं वाटतंय की तुम्ही दोघे खूप थकला आहात. जर तुम्ही दोघे राजधानीत जाण्यापूर्वी माझ्यासोबत माझ्या गावी आलात तर खूपच छान होईल. तिथे तुमचं वाजत गाजत स्वागतही होईल आणि तुम्ही लोक थोडीशी विश्रांतीही घेऊ शकाल. आमच्यावर विश्वास ठेव ज्वाला. विजेंद्र सूर्यप्रतापला पकडण्याची योजना आम्ही अतिशीघ्र बनवलीये. काय झालंय हुजूर, जे तुम्ही इतक्या तीव्र गतीने मंत्रीवर्यांच्या कक्षाकडे वेगाने चालत आहात? सर्व काही कुशलमंगल तर आहे ना? तुला याच्याशी काय घेणं देणं आहे रूपमती? दादा आणि माझ्याविषयी बोलण्याचा तुला अधिकार कोणी दिला? अधिकार तर मला कोणीच नाही दिला. मी तर बस मानवतेच्या नात्याने विचारत होते. आणि तसंही खूप दीर्घ काळानंतर मी तुम्हाला महालात पाहतेय. म्हणूनच जाणून घ्यायचं होतं की तुम्ही आजकाल महालाबाहेर कुठे असता? मी तुला आमच्या कोणत्याही कार्याविषयी सांगू इच्छित नाही. आजपासून कधीही माझा मार्ग अडवण्याचं कधी साहसही करू नकोस. तुम्ही तर छोट्याशा गोष्टीवर किती क्रोधित होता हुजूर. मी काही तुमची शत्रू नाहीये. तुम्ही मला तुमची हितचिंतक समजा. आता तुमच्या या वाईट काळात कोणी तुमची साथ देवो ना देवो, परंतु मी तुमची साथ अवश्य देईन. मी अजून इतका निर्बल नाही झालो की कोण्या स्त्रीची सहाय्यता घेऊ. आणि तू स्वतःला बलवान समजण्याची चूक करू नकोस. रूपनगराच्या महालात केवळ एकच बलवान व्यक्ती आहे ज्याला सर्व रूपनगर रणवीर सिंगच्या नावाने ओळखतं. लक्षात ठेव रूपमती. काही हरकत नाही हुजूर, परंतु हे तर सांगा की जंगलातून अशी कोणती गुप्त सूचना घेऊन आला आहात जी सांगण्याच्या अधीरतेमुळे तुम्ही मंत्रीवर्यांच्या कक्षाकडे धावत निघाला आहात? काय रूपनगराच्या जंगलात पुन्हा काही खळबळ माजलीये? तू मला पुन्हा क्रोधित करण्याचा प्रयत्न करतेस. मी तुला चेतावणी देतोय रूपमती. माझ्या नादी लागण्याचा प्रयत्न नको करूस, अन्यथा तुला खूप पश्चाताप करावा लागेल. मी तुमच्याशी सन्मानाने बोलते हुजूर, परंतु तुम्ही मला समजण्याचा प्रयत्नच करत नाही आहात. मी तुला खूप चांगलंच समजून घेतलंय. तुझ्यात आणि कलावतीत कसलाच फरक नाही. जे कार्य आधी कलावती करायची त्याच मार्गावर आता तू चाललीयस. अजूनही वेळ आहे. सावध हो, अन्यथा तुझी गतही
त्या कलावतीसारखेच होईल. मी समजले नाही हुजूर. महालातल्या कोणत्याही सदस्याला विचार की कलावतीचा अंत कसा झाला. मग तुला सर्व काही समजून जाईल. जी कलावती कधी या रूपनगराच्या महालाची शोभा होती, आज ती या महालाचा इतिहास झालीये. कारण कलावतीने आमच्याशी टक्कर घेण्याचं दुस्साहस केलं होतं. याचा अर्थ तर हा झाला की तुम्हीच कलावतीवर आक्रमण करून तिला घायाळ केलं होतं. आता ही गोष्ट माझ्याही लक्षात आलीये. आता माझ्याकडे वेळ नाहीये. जेव्हा माझ्याकडे वेळ असेल तेव्हा कलावतीची कहाणी तुला चांगल्याच प्रकारे समजावून सांगेन. तू मला काय समजवणार? वेळ आल्यावर कलावतीची कहाणी तुला आणि तुझा भाऊ रणवीर सिंगाला आम्ही समजावू. परमवीर, तू अचानक जंगलातून महालात कसा काय आलास? की जंगलात आमच्या सैनिकांसोबत एखादी दुर्घटना तर नाही घडली ना? नाही दादा, यावेळी मी जंगलातून तुझ्यासाठी एक शुभ समाचार घेऊन आलोय. शुभ समाचार? तू दुर्गेश्वरीला अवश्यच आपल्या वशमध्ये केलं असेल, किंवा मग तू आमच्या कुण्या शत्रूला परलोकीच्या यात्रेला पाठवलं असशील. दुर्गेश्वरी अजून आपल्या पंजापासून थोडी दूर आहे दादा, पण लवकरच आपण तिलाही आपली बंदी बनवू. आज आपल्या सैनिकांनी अलकापुरीच्या त्या युवराजाला आपल्या जाळ्यात पकडलंय, ज्याला एक वेळ दुर्गेश्वरीने आपल्या जाळ्यातून मुक्त केलं होतं. कदाचित तू त्या युवराजाविषयी तर बोलत नाहीयेस जो आपल्या सेवकासोबत जंगलात भटकत आहे. मी त्याच युवराज भानुप्रताप विषयी बोलतोय, जो आपला सेवक झोरावर सोबत रूपनगराच्या दिशेने येत होता. परंतु आता विक्रमसिंग आणि शत्रुघ्न सिंगने त्याला घेरलंय आणि तीव्र गतीने रूपनगराच्या सीमेच्या दिशेने येत आहेत. हा तर खूपच शुभ संकेत आहे परमवीर. आज तू जी सूचना आम्हाला दिली आहेस तिने तर आम्ही अतिप्रसन्न झालो आहोत. आमच्या गुप्त कारागृहात बंदी येणं जवळजवळ बंद झालं होतं, परंतु आज पुन्हा एक नवी सुरुवात झालीय. या सुरुवातीचा आता अंत नाही होणार दादा, कारण आपल्या सैनिकांनी जंगलाच्या चहू दिशांना आपली नजर खेळवून ठेवली आहे. कोणीही भटकलेला वाटसरू आता त्यांच्या दृष्टीतून वाचून नाही जाऊ शकत. आम्हाला तुझ्या शौर्यावर पूर्ण विश्वास आहे परमवीर. दुर्भाग्याचा अंधकार आता हळूहळू दूर होत आहे. रूपनगरच्या या महालाचं सिंहासन आता आमच्या खूपच समीप आहे. युवराज भानुप्रतापला घेऊन आपले सैनिकही रूपनगराच्या सीमांच्या खूप जवळ आले आहेत दादा. जर आदेश असेल तर आदरपूर्वक त्यांनाही आपल्या कारागृहात डांबूया. अवश्य परमवीर, अवश्य. तत्काळ आपल्या गुप्त सैनिकांना घेऊन जाऊन त्या दोघांना आपल्या कारागृहात डांबून टाक. आणि ज्या ज्या सैनिकांनी त्या दोघांना पकडलंय त्या सैनिकांना आमच्या वतीने चांगले उपहार पण दे. राजकुमारी, तुम्ही? आमचं तुमच्याकडे एक अवश्य कार्य होतं गजराज, म्हणूनच तात्काळ आम्हाला इथे यावं लागलं. सांगा, काय कार्य आहे राजकुमारी? असं वाटतंय की खूप महत्वपूर्ण सूचना घेऊन तुम्ही आला आहात. सूचना जितकी महत्वपूर्ण आहे तितकीच भयानकही आहे गजराज. जर वेळेतच तुम्ही हालचाली नाही केल्या तर खूप मोठा अनर्थ होऊ शकतो. गजराज सिंग असताना कुठला अनर्थ नाही होऊ शकत राजकुमारी. लवकर सांगा, सूचना काय आहे? सूचना ही आहे की रणवीर सिंगाच्या सैनिकांनी एक भटकलेला युवराज आणि त्याच्या सेवकाला आपल्या जाळ्यात अडकवलंय. जर त्यांना वेळीच रोखलं नाही गेलं तर युवराज भानुप्रताप सिंग आणि त्याचा सेवक अगदी कायमचे रणवीर सिंगाच्या गुप्त कारागृहाचे बंदी बनवले जातील. आता त्या रणवीर सिंगच्या कारागृहात कोणी निर्दोष वाटसरू बंदी नाही बनू शकत राजकुमारी. मी रणवीर सिंगचा तो प्रयत्न कधीच सफल नाही होऊ देणार. आमचा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे गजराज, परंतु रणवीर सिंगाचा भाऊ परमवीर सिंग खूपच चतुर आणि बलवान आहे. त्याला कसंही करून रोखायला हवं. तुम्ही चिंता नका करू राजकुमारी. मी त्या बंदी युवराजाला रूपनगराच्या सीमेत प्रवेश करण्यापूर्वीच स्वतंत्र केलेलं असेल. जर तुम्ही त्या दोघांना स्वतंत्र केलत तर आमच्या मनावरचं ओझं उतरेल आणि यावेळी भलेही तुम्हाला तुमची पूर्ण शक्ती वापरावी लागली तरी चालेल, परंतु आम्हाला तो युवराज कोणत्याही मूल्यावर सुरक्षित हवाय आणि तो रणवीर सिंगाच्या कारागृहापर्यंत पोहोचला नाही पाहिजे. मी आत्ता या क्षणीच आपलं कार्य प्रारंभ करतो राजकुमारी. प्रणाम. रूपनगर आता येईलच. बघालच, रूपनगराचे रहिवासी जेव्हा तुम्हाला आमच्या सोबत पाहतील तेव्हा तुम्हा दोघांचं भव्य स्वागत करतील. रूपनगराचे रहिवासी अतिथीला ईश्वराप्रमाणे मान देतात. एकदा का तुम्ही रूपनगरात पोहोचलात ना की तुम्हाला तिथून परत यावंसं वाटणारच नाही. बरोबर बोलतोय? अगदी बरोबर. रूपनगराला पृथ्वीवरचा स्वर्गही म्हणतात सगळे.
विक्रम सिंग, हे लोक कोण आहेत? हे अलकापुरीचे युवराज भानुप्रताप सिंग आहेत आणि हे त्यांचे सेनापती जोरावर सिंग. तू यांना घेऊन कुठे चालला आहेस? आम्ही यांना रूपनगराच्या राजमहालात घेऊन जातोय. राजकुमारी चंद्रमुखींच्या आदेशानुसार आम्ही यांना पूर्ण सन्मानाने राजमहालातल्या अतिथी कक्षात घेऊन जातोय. मला नाही वाटत तू सत्य बोलतोयस. राजकुमारी चंद्रमुखींचा हा आदेश अवश्य आहे की कुण्या भटकलेल्या वाटसरूला सन्मानाने महालात घेऊन यावं. परंतु तुझ्या मनात काहीतरी वेगळंच दिसतंय. तुम्ही आमच्यावर संशय नका घेऊ गजराज सिंग. आम्ही तर फक्त आपला राजधर्म निभावतोय. जर आम्ही यांना जंगलात भेटलो नसतो तर माहित नाही हे रूपनगराच्या जंगलात कुठे कुठे भटकत असते. जर तुम्हाला विश्वास नसेल तर तुम्ही यांनाच विचारून पहा. हे सत्य आहे महानुभाव. हे दोन्ही अधिकारी सत्य सांगत आहेत. आम्ही रूपनगराच्या या जंगलात कित्येक दिवसांपासून भटकत आहोत, पण अचानक हे दोघे देवदूताप्रमाणे आम्हाला भेटले आणि या अश्वांवर बसवून रूपनगराकडे घेऊन चालले. हो हो, आता तुम्ही यांच्यासोबत विवाद करून वेळ व्यर्थ नका घालवू. आम्हाला जाऊ द्या यांच्यासोबत. आम्ही किती थकलो आहोत. आता आम्हाला रूपनगरात पोहोचून विश्रामही करायचा आहे. काय महाराज? तुम्ही दोघे खूपच भोळे आहात. तुम्हाला नाही माहिती हे अधिकारी कोण आहेत आणि तुम्ही इतक्या सहजतेने यांच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेवलात? हे तुम्हाला महालात नाही कुठे दुसरीकडेच नेत आहेत. जयचंद, हा गजराज सिंग आपल्या सैनिकांसोबत काय करतोय? तो अचानक इथे कसा पोहोचला? असं वाटतंय त्याला आपल्या गुप्त सूचनेविषयी कळलं आहे. हे कसं शक्य आहे? या गुप्त सूचनेची माहिती मी केवळ दादाला दिली होती. मग गजराज सिंगला कसं काय कळलं? महालात आपले कित्येक शत्रू आहेत हुजूर. जरूर याविषयी कोणाला तरी माहिती मिळाली असेल. परंतु ही वेळ आता हा विचार करण्याची नाहीये. आता तुम्ही हा विचार करा की आपल्या सैनिकांसोबतच त्या दोन्ही बंदींना कसं त्या गजराज सिंगच्या तावडीतून स्वतंत्र करता येईल. जर उशीर झाला तर आपण सर्वजण फसूयात. नाही, असं कधीच नाही होऊ शकत. मी कोणत्याही परिस्थितीत आपल्या बंदींना गजराज सिंगच्या तावडीत नाही सापडू देणार. हे काय? हे सगळेच्या सगळे कुठे लुप्त झाले? हे आपल्या सोबत काय घडतंय जोरावर? जीवानिशी वाचलो, अन्यथा आज तर आपले प्राण धडापासून वेगळे झाले होते. आपण तर कसे का होईना वाचलो सरकार. परंतु आपल्याला रूपनगराचा मार्ग दाखवणाऱ्यांचं काय झालं? आता त्यांचं काय झालं हे आम्हाला नाही माहीत. परंतु हे अवश्य कळलंय की जेव्हाही कुणी आपली सहायता करायला येतं किंवा आपल्याला मार्ग दाखवू इच्छित, तेव्हा काही ना काही बाधा मध्ये येतेच. तुम्ही सत्य सांगताय सरकार. अवश्यच कुणी शत्रू आपल्या मागावर आहे. अन्यथा आज तर आपण रूपनगराच्या सीमेजवळ पोचलोच होतो. परंतु दुर्भाग्याने आपल्याला पुन्हा घेरलं आहे. आता माहित नाही कधी पोचू रूपनगरात. रूपनगरात तर आपण पोहोचू जोरावर. भले मग या मार्गात कितीही बाधा का येईनात, आम्ही मागे नाही फिरणार. मागे वळून पाहणं तर मीही बंद केलं आहे सरकार. परंतु मार्गात जेव्हाही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो काही ना काही बाधा येतेच. जर आज काही बाधा आली नसती ना तर आज आपण रूपनगरात पोहोचलो असतो. राजकुमारी चंद्रमुखीचं दर्शनही झालं असतं. एवढंच नाही सरकार, रूपनगराच्या प्रजेनं ढोल नगारे वाजवून आपलं भव्य स्वागत केलं असतं. होईल होईल जोरावर, आपलं भव्य स्वागत होईल. ढोल नगारे वाजवून होईल. परंतु आता आपला वाईट काळ चालू आहे. जसा हा काळ निघून जाईल
आम्ही रूपनगरात पोहोचू आणि चंद्रमुखीशी विवाहही करू. तो कधी येणार आपला चांगला काळ सरकार? मागच्या वेळी जेव्हा आपला चांगला काळ आला होता तेव्हा लुटारू दुर्गेश्वरीने आपलं कार्य बिघडवलं होतं, परंतु यावेळी आपलं कार्यात कोणी विघ्न आणलं? जोरावर आम्हाला तर वाटतंय की यावेळीही दुर्गेश्वरीनेच आमच्या कार्यात विघ्न आणलंय, परंतु आम्हाला हे कळत नाहीये की ती आम्हाला रूपनगरात का पोहोचू देत नाही. मलाही असंच वाटतंय सरकार. आठवा जरा, स्मरण करा, मागच्या वेळीही असाच हल्ला झाला होता. परंतु दुर्गेश्वरीशी तर आपलं कसलंच शत्रुत्व नाही, मग ती आपला मार्ग सतत का अडवतीये? सरकार, भलेही ती तुमची शत्रू नाहीये, पण मला असं प्रतीत होतंय की तिचं शत्रुत्व रूपनगराच्या सैनिकांची आहे. आणि जोवर हे शत्रुत्व चालत राहील, असंच चालत राहील, आपल्या मार्गात बाधा येतच राहतील आणि आपण अशाच प्रकारे या रूपनगराच्या भूलभुलैयात भटकत राहू. बस जोरावर, वाईट काळ समाप्त झाला, शुभ वेळ सुरू. म्हणतात ना, शत्रूचा शत्रू मित्र असतो. जर कोणत्याही प्रकारे आपण दुर्गेश्वरीशी मैत्री केली तर ती स्वतः आपल्याला रूपनगरातल्या महालाच्या द्वारापर्यंत घेऊन जाईल. वा सरकार, वा, सुंदर, अति सुंदर. काय दूरदृष्टी आहे तुमची सरकार. मला तर रूपनगराचा महाल इथेच उभ्या उभ्या दिसू लागला आहे. आता तर केवळ आपल्याला दुर्गेश्वरीला शोधायचं आहे आणि तिला भेटायचं आहे. दुर्गेश्वरी, दुर्गेश्वरी, दुर्गेश्वरी. दुर्गेश्वरी, आता खूप उशीर झालाय. तो ढोंगी आपला मठ सोडून पळून गेलाय. मठ सोडून पळून गेलाय? हे तू नक्की कोणाविषयी बोलतोयस? मी त्याच भैरवनाथाविषयी बोलतोय ज्याने माझ्या युवराजांना बंदी बनवलं होतं आणि मला तडफडून मरण्यासाठी सोडून दिलं होतं. तो आपला मठ सोडून पळून गेलाय. भैरवनाथ राजकुमारी चंद्रमुखी आणि चंद्रमुखीचं राज्य मिळवू इच्छितो, म्हणून तो हे जंगल सोडून नाही जाणार. परंतु असं काय कारण असू शकेल की त्याला इथून पळून जावं लागलं? त्याचं पितळ उघडं पडायला लागलं होतं युवराज. त्याला ही भीती वाटायला लागली असेल की सत्य सर्वांसमोर येईल आणि त्याची दुर्गती होऊन जाईल, म्हणून अधिक हानी होण्यापूर्वीच त्या भित्र्याने आपला मठ सोडून दिला. परंतु मला पूर्ण विश्वास आहे की तो आपला नवा तळ रूपनगराच्या जंगलामध्येच टाकेल. जर त्याने आपला नवा तळ ठोकला तर पुन्हा तो भटकलेल्या वाटसरूंना आपल्या जाळ्यात अडकवेल. दुर्गेश्वरी, म्हणून त्याला आपल्याला शोधून तात्काळ समाप्त करायला हवं. त्या भेकडाला मृत्यूची निद्रा देणं माझं कर्तव्य आहे. रूपनगराच्या जंगलामध्ये त्याने खूप निर्दोषांना सतावलंय. ज्या दिवशी भैरवनाथाचा सर्वनाश होईल ना दुर्गेश्वरी, त्या दिवशी माझ्या मनाला खूप शांती लाभेल, कारण त्याने माझं आणि माझ्या युवराजांचं जीवनच नष्ट केलं आहे. आणि आता मी त्याला लवकरात लवकर मरताना पाहू इच्छितो. दुर्गेश्वरी, बादल सिंग, खूप लवकरच तुझी ही इच्छा पूर्ण होणार आहे. धर्मा, माहिती काढ की त्या ढोंगीने आपला नवा तळ कुठे टाकलाय. वनराज इथे? वनराज, धर्मा, तू इथे काय करतोयस? बरं झालं वनराज, सुदैवाने तुम्हाला इथेच भेटलास. दुर्गेश्वरी केव्हापासून तुला शोधते आहे. दुर्गेश्वरी मला शोधत आहे? इतका अपमान केल्यानंतरही तिचं समाधान नाही झालं, जे ती अजूनही मला शोधतीये? नाही वनराज, ती तुझी सहायता करण्यासाठीच तुला शोधत आहे. सहाय्यता? ती माझी काय सहाय्यता करणार, जिने सर्वांसमोर आपल्या तळावर मला अपमानित केलं होतं? कदाचित मला आणखी दंड देण्यासाठी शोधत असेल ती. तुझा गैरसमज झालाय वनराज. दुर्गेश्वरी त्यावेळी आपल्या साथीदाराच्या मृत्यूने खूपच दुःखी झाली होती. तिचा तुला अपमानित करायचा विचार अजिबात नव्हता. विश्वास ठेव, यावेळी ती तुझी क्षमा मागण्यासाठी धडपडतेय. मला रूपनगराच्या जंगलात राहणाऱ्या कोणत्याही मनुष्यावर विश्वास नाहीये. तू जिथून आला आहेस तिथे परत जा, अन्यथा माझा क्रोध तुझ्यावरही निघू शकेल. तू हवं तर माझे प्राण घे वनराज,
परंतु दुर्गेश्वरीला तुला भेटवल्याशिवाय मी परत जाणार नाही. तुला नाही माहीत, देवधर बाबा तुला शोधत शोधत इथे आले होते. तू तर नाही भेटलास, परंतु दुर्गेश्वरीची अवश्य भेट झाली आहे आणि ते तुझा संदेश देऊन निघून गेले. हे तू काय सांगतोयस? देवधर बाबा मला शोधत इथे आले होते? तू माझ्यासोबत कुठलं कपट करत नाहीयेस ना? लुटारू कधी कोणासोबत कपट नाही करत. माझ्यावर विश्वास ठेव. दुर्गेश्वरी तुला पाहून खूपच प्रसन्न होईल आणि तुला देवधर बाबांचा संदेशही मिळेल. विचार करण्यात वेळ नष्ट नको करूस वनराज. जर माझी एकही गोष्ट असत्य ठरली तर माझं शिर धडा वेगळं कर. ठीक आहे, जर तू सत्य सांगतोयस तर मी दुर्गेश्वरीला भेटायला तयार आहे. बाबा देवधरांनी मला सांगितलं की तुझ्यावर अमावस्येचा प्रकोप आहे. त्या रात्री जे काही घडलं त्यात तुझा काहीच दोष नव्हता. जर बाबा देवधरांनी मला सांगितलं नसतं तर आजवर मी तुलाच दोषी मानलं असतं. आणि तुझ्या अनुपस्थितीत ही सदैव तुझी आठवण काढत राहायची. दुर्गेश्वरी, बाबा माझ्यासाठी काय संदेश घेऊन आले होते? देवधर बाबा तुझ्या आईचा संदेश घेऊन आले होते. आईचा संदेश? कशी आहे माझी आई? दुर्गेश्वरी, ती ठीक तर आहे ना? तुझी आई कुशलपूर्वक तर आहे, परंतु तुझी खूप काळजी करतीये. तुझी कुशलता जाणून घ्यायला तिने बाबा देवधरांना रूपनगराच्या जंगलात पाठवलं होतं. मी माझ्या आईला कधीच कुठलं सुख नाही दिलं. या गोष्टीचा मला जन्मभर पश्चाताप होईल. तिने माझ्यासाठी किती त्रास सहन केलाय आणि आजही सहन करते. माहित नाही आपल्या आईला दिलेलं वचन मी कधी पूर्ण करू शकेन. कधी कधी असं वाटतं की आईला दिलेलं वचन अपूर्णच न राहो. तू आपल्या उद्देशात अवश्य सफल होशील, कारण तू आपल्या आईची भक्ती करतोस आणि जो मनुष्य आपल्या आईची भक्ती करतो त्याचं कार्य कधीच अपूर्ण नाही राहत. वनराज, दुर्गेश्वरी योग्य बोलतोय वनराज. मीही एक भटकलेला वाटसरू होतो, परंतु दुर्गेश्वरीचा सोबत राहून माझा आत्मविश्वास परत आला आणि माझा पूर्ण विश्वास आहे की तुझं वचन अवश्य पूर्ण होईल. जर माझं वचन पूर्ण झालं तर मी माझ्या आईच्या डोळ्यातून एकही अश्रू वाहू देणार नाही. मी कोणत्याही परिस्थितीत चंद्रमुखीचं ते फूल मिळवून माझं कर्तव्य अवश्य पूर्ण करेन. आम्हा सर्वांची प्रार्थना तुझ्या सोबत आहे वनराज. तू निराश नको होस. अरे तू तर खूप भाग्यवान आहेस. तुझ्या आईचा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे. माझ्याकडे बघ. माझ्या जीवनात तर कुणीच माझं आपलं नाहीये. न माता, न पिता, न भाऊ, न बहीण. तरीही किती साहसाने आपल्या जीवनाची लढाई लढतीये मी. तू तर नशीबवान आहेस की तुझ्याकडे तुझी आई आहे जी तुझ्यावर आपल्या प्राणांपेक्षाही जास्त प्रेम करते. वनराज, खूप भाग्यशाली आहेस तू. म्हणतात चिंता चिते समान असते, परंतु वनराजची चिंता केल्याशिवाय मला शांती नाही मिळत कस्तुरी. कारण पहिल्यांदाच तो इतका दूर गेलाय माझ्यापासून. त्या घनदाट जंगलात माहित नाही त्याला नीटपणे भोजनही मिळत असेल की नाही. इतकंच नाही, जंगली जनावरं, मायावी शक्त्या आणि अमावस्येचा प्रकोप, या सर्वांपासून त्याला स्वतःला वाचवायचंय. मग मी कशी त्याच्याविषयी निश्चिंत होऊ कस्तुरी? कशी? राजमाता, वनराज काही अबोध पालक नाहीयेत. ते आपली रक्षा करायला सक्षम आहेत. तुम्हाला आठवते, बाबा म्हणाले होते की वनराजला कुणीही हानी नाही पोचवू शकत. तर मग तुम्ही त्यांच्यासाठी सदैव चिंतित का असता? आईचं मन असंच असतं कस्तुरी. पुत्र भले कितीही मोठा होवो, आईसाठी तो सदैव अबोधच राहतो. विसरण्याचा प्रयत्न करूनही मी त्याची चिंता करणं कधीच नाही विसरणार. राजमाता, तुम्ही वनराजांची चिंता नका करू. मी वनराजांना एक पवित्र वस्तू दिली आहे आणि पवित्र वस्तू प्रत्येक क्षणी प्रत्येक ठिकाणी त्यांची रक्षा करेल. आणि मला पूर्ण विश्वास आहे की वनराज शीघ्र अतिशीघ्र चंद्रमुखीच्या फुलासोबत परत येतील. बस वनराज परत येईपर्यंत तुम्ही सदैव प्रसन्न राहात जा. माझी ईश्वराला हीच प्रार्थना आहे. मी मागच्या जन्मी अवश्य काही पुण्यकर्म केलं होतं, ज्याच्या फलस्वरूप तू मला भेटलीयस. मी तर कधी कधी हेही विसरून जाते की मी एकटी आहे. मला वाटतं की वनराज परत आल्यानंतरही आपण एकमेकींशिवाय नाही राहू शकणार. म्हणूनच
मी ठरवलंय की मी तुला सदैव माझ्याजवळच ठेवेन, माझी सून बनवून. कस्तुरी, जर तुला वनराज पसंत असेल तर मी देवधर बाबांशी आजच बोलू इच्छिते. जर तू हो म्हणालीस तर मी कसंही करून बाबांना राजी करेन. बोल, आवडेल तुला माझी पुत्रवधू बनायला? राजमाता, बस 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 कस्तुरी, तुला आणखी काही बोलायची आवश्यकता नाहीये. मी तुझ्या मनातलं गुपित ओळखलंय. तुझ्या या लज्जित नेत्रांमध्ये वनराज विषयीचं तुझं कोमल प्रेम दिसतंय. मी आजच बाबांशी तुझ्या विवाहाविषयी बोलते. अगं अगं, कुठे पळून चाललीयस? अरे अरे, काय झालं बाळ? तू अशा प्रकारे पळत कुठे चाललीयस? महाराणी, हे कस्तुरीला काय झालं? ही हरणीसारखी कुठे पळत सुटली? जेव्हा एखादी कन्या वयात येते तेव्हा तिच्या पायांना असेच पंख फुटतात देवधर बाबा. तुमची पुत्री आता मोठी झालीये देवधर बाबा, विवाहयोग्य झालीये ती. तुम्ही अगदी सत्य बोलताय महाराणी. याविषयी तर मी कधी विचारच नाही केला. मी केला आहे. जर तुमची अनुमती असेल तर कस्तुरीला मी माझी पुत्रवधू बनवू इच्छिते. काय? तुम्ही माझ्या पुत्रीला पुत्रवधू बनवू इच्छिता? यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? वनराज सुद्धा विवाहयोग्य झालाय. रूपनगरातून तो परत येताच मी कस्तुरीला माझी पुत्रवधू बनवेन. तुम्हाला काही अडचण तर नाहीये ना बाबा? परंतु महाराणी, कुठे तुम्ही आणि कुठे आम्ही? मला अजूनही विश्वास नाही बसत की माझी पुत्री राजकुळाची वधू बनू शकते. तुमची पुत्री तर लाखात एक आहे बाबा. तुमच्यासारख्या महात्म्याच्या पुत्रीला आपली पुत्रवधू बनवणं तर भाग्याची गोष्ट आहे. परंतु माझ्या पुत्रावर अमावस्येचा प्रकोप आहे. त्याच्या माथी असलेला अमावस्येचा अभिशाप जाणूनही तुम्ही त्याचा स्वीकार कराल बाबा? वनराज सारख्या सुदर्शनी युवराजाचा कोण स्वीकार करेल महाराणी? मी आजच कस्तुरीला सांगेन की ती किती प्रबळ भाग्य घेऊन जन्मली आहे, जे तिला राजकुळाची वधू बनण्याचं सौभाग्य प्राप्त झालं आहे. माझ्या पूजेची वेळ झाली देवधर बाबा, मी येते. प्रणाम. प्रणाम. ही तर ईश्वराची कृपा आहे आणि आमच्या वर्षांच्या तपश्चर्येचं फळ आहे की माझ्या पुत्रीला पतीच्या रूपात वनराज सारखा शूरवीर युवराज मिळणार आहे. अमावस्येच्या रात्रीचा प्रकोप माझा जन्म होताच सुरू झाला दुर्गेश्वरी. माझा जन्म होताच अलकापुरीच्या घराघरात दिवाळी साजरी केली जाऊ लागली. परंतु हा आनंद खूप काळ टिकला नाही. आई सांगत होती, माझा जन्म होताच पंडित रुद्रनाथ महालात आले होते. हे असत्य आहे, असंभव आहे. युवराजाचा या कुंडलीतील गोष्टींशी काहीही संबंध नाहीये. केवळ राजांना प्रसन्न करण्यासाठी मनाने घडवलेली काल्पनिक जन्मकुंडली आहे ही. कारण यांना राजांची भीती आहे, भय आहे. हे सत्य बोलूच शकत नाहीत महाराज. सत्य तर हे आहे महाराज की हे बालक अति अशुभ घडीला जन्माला आलंय. विनाशकारी लक्षणं आहेत याच्या कुंडलीमध्ये. सर्व अमंगल, सर्व संकटेच नाही, दानव शक्ती सुद्धा आहे याच्यामध्ये. जनता आणि राज्याचा विनाशक होईल हा. कारण या बालकावर अमावस्येच्या काळ्या छायेचा प्रभाव आहे. आचार्य रुद्रनाथ, राजन, क्रोध करण्याची आवश्यकता नाहीये. केवळ सत्य ऐका. सत्य सत्य सदैव कटूच असते. मी हा समाचार ऐकून की राजमहालात एका बालकाने जन्म घेतलाय, इथे यायला विवश झालो. राजन, तुमच्या या ज्येष्ठ पंडितांच्या तोंडून युवराजांची शुभ लक्षणे ऐकून तुम्ही इतके प्रसन्न झाला होतात. तो युवराज महाविनाशक आहे. तो तुमच्या आणि राज्याच्या संकटाचं कारण ठरेल. या बालकाचा जन्म त्या अशुभ घडीला झाला आहे ज्यावेळी केवळ दुष्ट आत्मे जन्म घेतात. बस आचार्य रुद्रनाथ, बस.
आता तुम्ही प्रत्येक सीमा पार करत चाललाय. शांती महाराज, शांती. आधी तुम्ही आचार्य महाराजांचं बोलणं तरी ऐकून घ्या. ऐकून तर घ्या की त्यांना काय म्हणायचंय. महाराणी, हे बालक कशाचं रूप आहे हे मला चांगलंच माहितीये. जर तुम्हाला माहित असतं तर या शुभप्रसंगाच्या वेळी तुम्ही असं अशुभ वक्तव्य कधीच केलं नसतं. परिणाम काय होईल याचा विचार करा. परिणामांचा तुम्ही विचार करा राजन. माझं न ऐकण्याची चूक तुम्ही अजिबात करू नका. म्हणून मी तुम्हाला पुन्हा एकदा सावध करतोय की आपल्या या पुत्रापासून शक्य तितक्या लवकर दूर व्हा राजन. दूर व्हायचं? हे बालक काही अनाथ आश्रमातून नाही आणलेले आचार्य महाराज. हा तर राजकुमार आहे. तुमच्या म्हणण्याचं तात्पर्य काय? तात्पर्य? तात्पर्य महाराजांना सावध करणं आहे. याआधी की हे बालक राजमहालाचा विनाश करेल, याला राज्याबाहेर घालवून द्या. परंतु हे कसं संभव आहे? बालकाचं मोह नका ठेवू महाराणी. या पुत्राचा त्याग करा. जर या राजपुत्राला राज्याबाहेर काढून टाकलं तर या राज्यावरच्या अनिष्ट शक्ती पण राज्याबाहेर जातील आणि हा राजदरबार आणि राज्य विनाशापासून वाचेल. नाही, हा अनर्थ आमच्या हातून होणार नाही. मला माहिती आहे राजन, माता पित्यासाठी बालकाचा त्याग करणं कठीणच नाही तर अगदी असंभव आहे. परंतु या बालकाचा त्याग करणं अत्यंत आवश्यक आहे. राजन, मला तुम्हाला कोणत्या धर्मसंकटात टाकायचं नाहीये. मी तर तुम्हाला पुरावा द्यायला आलोय की तुमच्या पुत्रात दानवी शक्तींचा वास आहे. याचा काय पुरावा आहे तुमच्या जवळ? राजन, मी तुमच्या पुत्राचं अजून मुखही पाहिलं नाही, परंतु मी सांगू शकतो की त्याच्या मुखावर एका अधिक चिन्हाची खूण आहे. आणि याला शास्त्रात असुरी चिन्ह म्हटलं जातं. होय आचार्य महाराज, याच्या डोक्यावर अगदी तसंच चिन्ह आहे. आता तरी विश्वास बसला ना राजन की या पुत्राचा जन्म केवळ तुमच्या विनाशासाठी झालाय. परंतु आचार्य महाराज, या संकटापासून वाचण्याचा काहीतरी उपाय असेल. होय महाराणी, अवश्य उपाय आहे. काय उपाय आहे आचार्य महाराज? या बालकाचा वध, याची हत्या. नाही नाही, तुम्ही असं नाही करू शकत. हे नाही होऊ शकत. नाही 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 नाही, मी माझ्या पुत्राचा वध नाही होऊ देणार. नाही होऊ देणार मी. नाही होऊ देणार मी. माझं म्हणणं ऐका राजन. उशीर करणं तुमच्यासाठी आणि राज्यासाठी योग्य नाही. आणखी एक विशेष गोष्ट. काय आचार्य महाराज? विशेष गोष्ट ही आहे महाराणी की जेव्हा हा तुमचा पुत्र 3 वर्षांचा होईल आणि जर त्याची दृष्टी तुमच्यावर पडली तर तुम्ही आंधळे व्हाल राजन, आंधळे व्हाल. की जेव्हा हा तुमचा पुत्र 3 वर्षांचा होईल आणि जर त्याची दृष्टी तुमच्यावर पडली तर तुम्ही आंधळे व्हाल राजन, आंधळे व्हाल. मग जगातील कोणतीही शक्ती तुम्हाला बरं करू शकणार नाही आणि तेव्हा तुमची दुर्दशा सुरू होईल. ही घोषणा माझी नाही, शास्त्रात लिहिली आहे, जी सदैव अटळ आहे, जी कुणीच नाही टाळू शकत. आता स्वीकार करणं न करणं केवळ तुमच्यावर अवलंबून आहे. पंडित रुद्रनाथांची भविष्यवाणी ऐकून जणू माझ्या माता पित्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती. जेव्हा पंडितजींनी हे सांगितलं की माझ्यामुळे माझ्या पिताश्रींची दृष्टी जाऊ शकते, तेव्हा जणू साऱ्या महालात हाहाकार माजला. पद्मा, तुम्ही जाणता आचार्य रुद्रनाथांची वाणी आजपर्यंत कधी असत्य नाही ठरली. म्हणून आम्हाला आपल्या पुत्राचा त्याग करावाच लागेल. हा तुमचा अंतिम निर्णय आहे? निर्णय नाही, आमचा नाईलाज आहे. आम्ही राजा आहोत. आमच्या प्रजेविषयी आमची काही कर्तव्य आहेत पद्मा. आम्हाला ही भीती नाहीये की आम्ही आंधळे होऊ आपल्याच पुत्रामुळे. पण हेही सत्य आहे, आम्ही आमच्या प्रजेचा विनाश नाही होऊ देऊ शकत पद्मा. ठीक आहे, तुम्ही याला सोडून देऊ इच्छिता?
अगदी आनंदाने सोडून द्या, परंतु मी याला नाही सोडू शकत महाराज. हे बाळ माझ्या संपूर्ण जीवनाचं फलित आहे. याला मी नाही गमावू शकत. हे जसंही आहे, अभिशाप आहे, अशुभ आहे, परंतु आहे तर माझाच पुत्र ना. जर हा या महालात राहणार नसेल तर त्याच्या बरोबर मी सुद्धा जाईन. हा निर्णय कसला? पद्मा, तुम्ही आम्हाला सोडून जाल? तुम्हाला माहित आहे आम्ही तुमच्याशिवाय नाही जगू शकत. खूप प्रेम करतो आम्ही तुमच्यावर. तुम्ही माझ्या विना जगू शकत नाही आणि तुम्हाला या एका दिवसाच्या बाळाची बिलकुल चिंता नाही की हा आपल्या आईशिवाय कसा जगेल. याला कोण थोपटवून झोपवेल. हा जेव्हा भुकेने रडायला लागेल तेव्हा याला दूध कोण पाजेल. नाही पद्मा, तुम्ही आमचा राजमहाल सोडून नाही जाणार. कुठेही नाही जाणार तुम्ही. नाही महाराज, माझं बाळ या महालातून जाईल आणि मी या महालात सुखाने राहू हे संभव नाहीये. याच्या सोबत मी जरूर जाईन. मी. थांब पद्मा. आम्हाला फक्त एक वेळ आपल्या पुत्राला जवळ घेण्याचा आम्हाला अधिकार द्याल. महाराणी, आमची सीमा इथे समाप्त होते आणि तुमची इथून पुढे सुरू होते. आम्हाला इथपर्यंत पोहोचवण्यासाठी मी तुमची आभारी आहे. यात आभार कसले महाराणी? हे तर आमचं प्रथम कर्तव्य होतं. महामंत्र्यांनी मला आदेश दिला होता की तुम्हाला पूर्ण मान सन्मानासहित आणि सुरक्षित राज्याच्या सीमेपर्यंत सोडावं. माझ्यासाठी ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे की मी इथून पुढे तुमच्यासोबत येऊ नाही शकत. आता तुम्हाला इथून एकटीलाच जावं लागेल. ही दोन मनाची गाथा, आकाश धरेची प्रेम कथा, ती तर आहे स्वप्न परी. चंद्रमुखी 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 चंद्र